नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे देखील मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण IBPS पॅटर्ननुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागावरती 2025 साठी बघा पद मित्रांनो जे की गट ड शिपाईचा मित्रांनो या पदासाठी आपण आज गणित बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका बघा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहोत। बघा खूपच मित्रांनो बघा या ठिकाणी या पदाच्या मित्रांनो बघा दृष्टिकोनातून एक हमखास परीक्षा मित्रांनो विचारले जातील या प्रकारचं आपण आजच्या या ठिकाणी व्हिडिओ मध्ये प्रश्नसंच कव्हर करत आहोत। बघा या कारणामुळे जे आहे तुम्ही आजचा हा आपला व्हिडिओ पूर्ण एकदाशी शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। नवीन वगैरे असाल, पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ बघत असाल, सबस्क्राइब करून घ्या। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या या चॅनलवरती डेली तुम्हाला याच प्रकारचा कंटेंट तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देतो, तर अवश्य सबस्क्राइब करून घ्या। तर बघा पहिला प्रश्न, एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही तर निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते। निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या 48% मते मिळून त्याने 1100 मताने दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय। तर बघा या प्रश्नाचे आपण राईट आन्सर कशा प्रकारे काढू शकतो, तर काय म्हणले बघा प्रश्न पहिला कळून घ्या। एका निवडणुकीत मित्रांनो बघा 8% मतदारांनी मतदान केले नाही, म्हणजे किती मित्रांनो 8% मतदारांनी एकूण मित्रांनो मतदान केले नाही। बघा कोणतेही गाव असो किंवा कोणतेही शहर असो, एकूण बघा त्या ठिकाणी 100% मित्रांनो मतदान असते 100%। तर बघा या 100%तून जर मित्रांनो आपण 8% जर जण समजा 8% जण जर या ठिकाणी मतदान केले नाहीत तर एकूण मतदान केले किती या ठिकाणी 92% या ठिकाणी एकूण मतदान केलेत। बघा किती एकूण 92%, म्हणजे मित्रांनो किती तर 92% मित्रांनो मतदान करणार आहेत। पुन्हा काय म्हणले बघा, ओके मतदान केले नाहीत, निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते आणि बघा निवडून आलेल्या मित्रांनो उमेदवारास एकूण मतांच्या किती 48% मित्रांनो बघा या ठिकाणी किती मते भेटलेत। किती मित्रांनो एकूण या 92%च्या मित्रांनो 48% याला मित्रांनो एकूण मत भेटलेत। तर काय सरळ आता काय करा, हे 92% घ्या आणि या टक्क्यामधून हे जे मित्रांनो निवडून आलेले उमेदवार आहे याला एकूण किती मते मिळत 48%, मग या 92 मधून आपण 48 मायनस करू। ओके आता जर आपण या 92%तून 48% या ठिकाणी मायनस केल्या तर आपल्याला किती भेटते बघा या ठिकाणी। आता बघा मायनस केलं तर 2 मधून तर 8 जात नाही, त्यामुळे इथला 1 0, 9 मधला 1 इथं घ्या 12, 12तून 8 गेले उरले किती 4, पुन्हा या ठिकाणी उरले 8, पुन्हा 8 मधून 4 गेले उरले किती 4। ओके मित्रांनो ठिकाणी एकूण किती 44% भेटले। किती मित्रांनो 44 मित्रांनो बघा एका उमेदवारास टक्के भेटून किती मित्रांनो 1100 मतांनी बघा दुसऱ्या उमेदवारापेक्षा एकूण जास्त किती 1100 मतांनी त्याचा विजय झाला, म्हणजे किती या ठिकाणी 44% भेटले। तर या ठिकाणी बघा आता याला जर 44% भेटले असतील तर आता जे हारलाय त्याला मित्रांनो या ठिकाणी किती भेटलेत बघा, तर हारणाऱ्याला मित्रांनो बघा या ठिकाणी आता आपल्याला हारणाऱ्याला काढण्यासाठी काय करावं बघता आता, तर बघा हे जे मित्रांनो 44% आहेत बघा हे आता आपल्याला हारणाऱ्याचे भेटलेत। तर आता बघा एकूण यांच्यामध्ये फरक बघा आता, तर 44% म्हणजे आता बघा सरळ काहीच कर नका, हे 48 घेऊन टाका, हे 48 विजयी झालेल्याला भेटले टक्के आणि हे जे मायनस मित्रांनो हे 44% आहेत हे पराजित झालेल्या उमेदवाराला भेटलेली टक्केवारी। तर मित्रांनो बघा हारलेल्या उमेदवारापेक्षा मित्रांनो जिंकलेल्या उमेदवाराला किती याच्यापेक्षा एकूण 4% जास्त भेटले मित्रांनो। किती जिंकलेल्या उमेदवाराला एकूण 4%, हे 4% म्हणजे मित्रांनो हे 1100 मित्रांनो मतदान आहे। किती हे 4% म्हणजे 1100। तर काय करा आता संपूर्ण आपल्याला हे करण्यासाठी मतदार हे 4%, हे 4% मतदान म्हणजे मित्रांनो एकूण किती 1100 मतदान आणि हे टक्क्यांच्या खाली जर आपण 100% घेतला तर आपल्याला एकूण सर्व मतदान आता भेटून जातं। या ठिकाणी आलं प्रश्नचिन्ह। ओके आता काय करा, या 100चा गुणाकार या 1100चे हे 100 गुणाकारात हे 1100 आणि याच्या छेदामध्ये हे आलं 4%। ओके आता करा काय करा, हे 4 1 4, हे 4 2 8, पुन्हा या ठिकाणी उरले किती 2, 4 5 20। ओके
आता किती आलं हे 25 गुणाकारात 1100 दशांश तसं बरोबर 25 शून्य 25 पुन्हा 25 शून्य 25 पुन्हा 25 एक 25ला 5 हातच्या आली 2 पुन्हा 25 एक 25 आणि हातच्याचे मित्रांनो 2 एकूण झाले किती 27 म्हणजे एकूण किती मित्रांनो ठिकाणी मतदार यांनी मतदान केलं मित्रांनो तर बघा या ठिकाणी 27,500 मित्रांनो मतदार होते बघा या ठिकाणी निवडणुकीत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तर किती या निवडणुकीत मित्रांनो एकूण किती 27,500 पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर मित्रांनो असणार आहे तर बघा या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला प्रश्नाचे राईट आन्सर काढायचं आहे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे मित्रांनो बघा अगदी कमी वेळेमध्ये अगदी जास्त प्रश्नांचा या ठिकाणी आपण सराव करणार आहोत म्हणून बघा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या कारण मित्रांनो बघा या ठिकाणी पदाच्या मित्रांनो दृष्टिकोनातून अत्यंत मित्रांनो या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जाणारे हमखास अशी हे सर्व काही प्रश्न आपण आज कव्हर करत आहोत बघा महत्त्वाचं म्हणजे आणखी एक तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी बघा आपल्या मित्रांनो परीक्षेसाठी एक आम्ही 1500 प्लस एक आम्ही बघा 1500 प्लस प्रश्नांचा मित्रांनो 1500 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी एक आम्ही महाठोकळा तुमच्यासाठी अवेलेबल केला आहे हा बघा महाठोकळा मित्रांनो तुम्हाला काय भेटेल तर GK GS GK मित्रांनो आतापर्यंत IBPS ने विचारलेले मित्रांनो GK GS व यासोबत करंट अफेअर्स भेटून जाते तुम्हाला 1 वर्षाचे आणि यामध्ये बघा या महाठोकळ्यामध्ये प्लस आजवर या ठिकाणी आपल्या चॅनलवरती गणित बुद्धिमत्तेचे जेवढे काही मित्रांनो लेक्चर्स आहेत बघा त्या मित्रांनो लेक्चरचे तुम्हाला या ठिकाणी PDF सुद्धा आम्ही प्लसमध्ये दिला त्यामध्ये तुम्हाला अभ्यासायला देऊन टाकू तर अवश्य हा जो मित्रांनो महाठोकळा आहे तुम्ही खरेदी करा खरेदी करण्यासाठी काहीच करू नका बघा फक्त आणि फक्त 74 14 बघा या ठिकाणी किती 74 14 93 07 मित्रांनो बघा हा आपला क्रमांक आहे या क्रमांकावर फक्त 99 रुपये पे करा आणि पे केली मित्रांनो जी स्क्रीनशॉट आहे बघा या ठिकाणी आपल्या मित्रांनो व्हॉट्सअपला टाकून टाका या नंबरच्या तुम्हाला बघा अवघ्या 2 मिनिटाच्यात आम्ही तुम्हाला मित्रांनो हा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा महाठोकळा तुम्हाला अवेलेबल करून देऊ मित्रांनो बघा तुम्ही जर मित्रांनो 1500 प्लस प्रश्नाचा जे की IBPS ने रिपीट केलेले प्रश्न असेल जर तुम्ही खरेदी केली तुम्हाला इतर कोणत्याही मित्रांनो पुस्तक वगैरे या ठिकाणी GK GS आणि करंट अफेअर्सला खरेदी करण्याची काहीही आवश्यकता लागणार नाही तर बघा अवश्य खरेदी करा पुढे प्रश्न क्रमांक दुसरा बघा सुनील व दिलीपने मिळून एक व्यवसाय सुरू केले त्यामध्ये सुनीलची गुंतवणूक किती 22,500 व दिलीपची गुंतवणूक 35,000 रुपये होती तर एकूण नफा 13,800 रुपये असेल तर दिलीपच्या नफ्याचा वाटा किती असेल या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला तर बघा या ठिकाणी या प्रश्नाचे राईट आन्सर एकदम कमी वेळेत कशा प्रकारे आपण या ठिकाणी काढू शकतो काय करणार का बघा दोघं जण आहेत बघा या ठिकाणी लक्षात घ्या सुनील व मित्रांनो दिलीप हे बघा दोघं जण या ठिकाणी आहेत तर आपण या ठिकाणी नाव घेत बघा सुरुवातीला द्यायचे हा आहे सुनील आणि हा आहे बघा दिलीप ओके आता बघा तर या ठिकाणी सुनीलला काय केलं मित्रांनो एका व्यवसायामध्ये 22,500 रुपये मित्रांनो गुंतवले पुन्हा ठिकाणी सुनीलच्या खाली आपण 22,500 घेऊन टाकू 22,500 आणि दिलीपनं काय केलेत बघा 35,000 मित्रांनो गुंतवले आहेत एकूण 35,000 ओके आता काय करू तर ते एकूण त्याचा मित्रांनो या ठिकाणी एकूण नफा किती आहे बघा या ठिकाणी त्यांचा तर एकूण नफा आहे बघा बरोबर एकूण नफा त्यांचा 13,800 रुपये आहे म्हणून या ठिकाणी आपण 13,800 घेऊन टाकू ओके आता काय करा हा ह्या सुनील वर्ष 2 शून्य कॅन्सल करा आणि हे कल्ले हे 2 शून्य कॅन्सल करा आता बघा या ठिकाणी काय करा हा सरळ याला 25 न भाग 2 नका आता 25 न जर भाग दिला तर काय भेटते बघा हा 25 9 125 या ठिकाणी पुन्हा 25 एक या ठिकाणी किती 25 एक मित्रांनो 25 ओके 35 मधून जर या ठिकाणी 25 गेले उरले किती 10 25 चौक या ठिकाणी एकूण 100 ओके मित्रांनो बरोबर हे 13,800 ला जशास तसे ओके आता काय करू नका हे 19 प्लस 14 करा काय मित्रांनो 19 प्लस 14 जर आपण बघा हे सॉरी 9 आहे 9 प्लस जर 14 केलं तर झाले किती बघा 9 प्लस आपण जर 14 केले तर एकूण 23 होतात लक्षात घ्या एकूण 23 तर आता काय करा बघा मित्रांनो हे 23 ला 23 जशास तशी ठेवून टाका
आणि बरोबर मित्रांनो हे 13,800ला जशास तसे. ओके, तर काय करा आता, हे मित्रांनो 13,800 घ्या, 13,800 त्याच्या छेदामध्ये घ्या हे 23 आणि याच्या गुणाकारात काय करा. आता आपल्याला या ठिकाणी कोणाचा वाटाचा नफा काढायचा आहे, दिलीपचा. तर या ठिकाणी दिलीपचा आपल्याला गुणोत्तर किती भेटलं, 14. मग गुणाकारात घ्या 14. ओके, आता बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर कशा प्रकारे निघते. तर 23 एक 23. ओके, 23 सख 138. ओके मित्रांनो, 23 सख 138. तर आता बघा या ठिकाणी 14 सांग 84 आणि समोरचे हे 2 शून्य जशास तसे म्हणजे किती, 8,400 रुपये. मित्रांनो या ठिकाणी दिलीपचे मित्रांनो या ठिकाणी किती वाटा असणार आहे, तर 8,000 या ठिकाणी किती 400. पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर मित्रांनो असणार आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे आपल्या योग्य आन्सर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3. बघा, सुरेश व रमेश यांच्या आजच्या वयाची बेरीज 20 वर्ष असून फरक 10 वर्ष आहे, तर त्यांच्या वयाची योग्य जोडी ओळखा. या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर काय मित्रांनो, लय सोपा प्रश्न आहे बघा, फक्त तुम्हाला प्रश्न हे समजायला पाहिजे. सुरेश व रमेश आहे मित्रांनो दोघं, या दोघांच्या आजच्या वयाची जी मित्रांनो बेरीज आहे ती 20 वर्ष असून फरक किती 10 वर्ष आहे, तर त्यांच्या वयाची मित्रांनो योग्य आपल्याला या ठिकाणी जोडी ओळखायची आहे. तर काहीच करू नका मित्रांनो. बघा या प्रश्नाचं आपल्या योग्य आन्सर काढण्यासाठी काय करायचं बघा, या ठिकाणी आपल्याला कोणतेही 2 पर्याय बघा निवडायचे आहेत. काय, कोणतेही 2 पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत. तर पर्यायावरून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर निघते. तर काय, समजा आपण जर या ठिकाणी पर्याय क्रमांक अ वापरला मित्रांनो, बघा याच्या दोघांच्या वयाची बेरीज किती 20 आहे. या ठिकाणी जर आपण 15 प्लस जर 5 केलं आलं किती 20 आणि पुन्हा फरक किती 10 वर्ष. तर काय, पुन्हा 15 मायनस 5 जर केलं या ठिकाणी फरक किती 10 वर्ष आलं का. या ठिकाणी बघा आलेलं आहे बघा, त्यांच्या वयाची बेरीज 20 वर्ष फरक किती 10 वर्ष. या ठिकाणी म्हणजे आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक 15 5 हे मित्रांनो असणार आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा 4. बघा, एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. जर त्यामध्ये त्यांच्या शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांचे सरासरी वय 10 वर्ष होते, तर शिक्षकाचे वय किती. काहीच करू नका मित्रांनो. एका वर्गात मित्रांनो 20 विद्यार्थी आहेत आणि त्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. म्हणून काय करा, सरळ तुम्ही हे 20 घ्या आणि गुणाकारात हे 8 वर्ष. त्या 20 ही विद्यार्थ्याचं प्रत्येक विद्यार्थ्याचं वय 8 वर्ष. तर 2 8 16 आणि समोरचा शून्य जशास तसा 160. ओके, आता काय करा बघा, या ठिकाणी पुन्हा मित्रांनो शिक्षकाचे जर वय मिळवले तर त्यांच्या मित्रांनो जे वयाची सरासरी आहे ते 10 वर्ष होते. म्हणजे मित्रांनो किती, या ठिकाणी 20 विद्यार्थी होते पहिलं. आता काय केलंय, या 20 विद्यार्थीमध्ये मित्रांनो प्लस 1 शिक्षक वाढवलं म्हणजे या ठिकाणी एकूण किती 21 विद्यार्थी झालेत. 21 झाल्यानं मित्रांनो टोटल जर ठिकाणी 21 झाले तर त्यांच्या मित्रांनो वयाची जी सरासरी आहे ती या ठिकाणी 10 वर्ष म्हणून या ठिकाणी 10 घेऊ. ओके, आता 21 एक 21 आणि समोरचा 1 शून्य जशास तसा म्हणजे एकूण किती 210. आता काय करा, या 210 मधून जर आपण हे 160 जर मायनस केल्या तर आपल्याला राईट आन्सर शेवटचं या ठिकाणी भेटतं किती, तर 0. बघा या ठिकाणी 0 0 जशास तसं आणि जर आपण या ठिकाणी 21 मधून एकदम 16 मायनस केले तर भेटतात आपल्याला बघा या ठिकाणी 5. आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर या ठिकाणी किती 50 वर्ष मित्रांनो. बघा त्या शिक्षकाचे वय या ठिकाणी असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, फक्त तुम्ही हे जे व्हिडिओ आहे ते नुसतं तुम्ही बघू नका, तर वही पेन घ्या आणि त्या वही पेनमध्ये मित्रांनो हे जे सर्व काही आपण प्रश्न मित्रांनो डेलीच्या व्हिडिओतून कव्हर करत आहोत हे सर्व काही प्रश्न तुम्ही मित्रांनो लिहून घ्या आणि मित्रांनो यांचं जे तुम्ही योग्य ते आहे मित्रांनो ते या ठिकाणी तुम्ही सराव करत चला. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही सराव केला तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये राहील, नाहीतर फक्त आणि फक्त काही मर्यादित वेळेपर्यंत तुमच्या ठिकाणी लक्षामध्ये राहणार. तर मित्रांनो काय करा, तुम्ही वही पेन घ्या आणि सर्व काही नोट करून घ्या. आणि मित्रांनो बघा तुम्हाला जर काही समस्या डाऊट वगैरे वाटत असतील आपल्या गणिताबाबत, कोणती तुम्हाला परीक्षेविषयी समस्या असेल, बेशक तुम्ही बिंदास कमेंट करू शकता. आम्ही बघा तुमच्या ठिकाणी समस्येचं अवश्य निराकरण करण्याचा प्रयत्न करत चालू.
तर काय करा, अवश्य कमेंट करत चला. बघा 5वा प्रश्न. 3 व्यक्तींच्या वयाचे सरासरी वय 28 वर्ष आणि त्यांचे वय अनुक्रमे 3, 4, 7 या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? काहीच कर नका. 3 व्यक्तीच्या मित्रांनो वयाचे या ठिकाणी सरासरी किती आहे बघा, 28 वर्ष आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे काय, 28 वर्ष. आणि त्यांचे वय अनुक्रमे किती, 3, 4, 7 या प्रमाणात आहे. तर सर्वात लहान व्यक्तीचं वय काढायचं आहे. काहीच कर नका, सरळ बघा. सरासरी 28 म्हणले ना, मग सरासरी प्रमाणाच्या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे राईट आन्सर काढावं लागेल. तर काय बघा, त्यांचं वय अनुक्रमे किती, 3 आहे मित्रांनो या ठिकाणी. सरळ हे 3, 4 x किती 7 आहे म्हणून या ठिकाणी आपण घेऊन टाका. हे 3 घेऊ, 3 आपण x घेऊ पुन्हा, प्लस 4 घेऊ 4x पुन्हा, प्लस 7 घेऊ आणि 7x. आता काय करा, सरासरी मित्रांनो एकूण याची किती, तर 28 आहे. तर याची सरासरी काढण्यासाठी आपल्याला एकूण वरी अंक किती आहेत बघा, 1, 2, 3 या ठिकाणी 3 आपण अंक घेऊन टाकू. ओके, बरोबर. एकूण सरासरी किती आली, 28. आता करा याचा सर्व वरचा बेरीज. 7 आणि 3 10, 10 आणि 4 14 आली किती, 14/3 बरोबर 28. आता तुम्ही काय करते बघा, आता काहीच कर नका, सरळ आता हे जे मित्रांनो बरोबर हे 14 आहे मित्रांनो, हे 14ला 14 जशास तसे तुम्ही घेऊन टाका. बघा काय मित्रांनो, आता हे जे 14 आहे मित्रांनो जशास तसे घेऊन टाका. आणि याच्या मित्रांनो बघा बरोबर मध्ये सरळ तुम्ही हे 28 घ्या. आणि मित्रांनो आता जे छेदामध्ये हे 3 होतं, वरी येऊन आता होणार गुणाकारामध्ये. ओके, आता हे 14ला 14, आता 3 8 24, हातच्या आले 2, 3 2 6, 6 2 8. ओके, आता काहीच करू नका, बरोबर हे 84ला 84 जसे तसे. आणि हे 14ला 14, 14 सांग 84, एकूण आलं किती 6 आलं. आता काय करा, या 6ला मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एकदम लहान व्यक्तीचं वय काढायचं म्हणलंय. तर एकदम या ठिकाणी लहान गुणोत्तर कोणतं आहे तेच लक्षात घ्या. लहान एकदम या ठिकाणी गुणोत्तरचं प्रमाण तर किती आहे मित्रांनो, या ठिकाणी 3 एकदम लहान आहे म्हणून याच्या गुणाकारात या ठिकाणी 3 घ्या. आता बघा झालं किती, 7 18. या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे बघा पर्याय क्रमांक क, जे की मित्रांनो एकदम सर्वात लहान मित्रांनो व्यक्तीचं वय पर्याय क्रमांक क 18 वर्ष असणार आहे. जर सर्वात मोठं विचारलं असतं तर बघा या ठिकाणी हे जे 6 आहे, या 6च्या गुणाकारामध्ये आपण हे 7 केलं असतं, 7 सकम 42. तर हे मित्रांनो सर्वात मोठ्याचं वय असलं असतं. तर बघा लक्षात तुम्हाला ठेवायचे आहेत बघा या ठिकाणी कशा आपल्याला पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी ट्रिक बघा एकदम शॉर्टकट या ठिकाणी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, जे की मित्रांनो या ठिकाणी बघा एकदम कमी वेळात जास्त प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. तर पुढचा बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6वा कशा प्रकारचा आहे. तर बघा 9:20 वाजता बघा मित्रांनो, म्हणजेच 9:20 मिनिटांनी मित्रांनो घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर बघा या प्रश्नाच्या मित्रांनो आपण राईट आन्सर करण्यासाठी बघा थोडंसं आपल्याला या ठिकाणी सूत्राचा वापर करावा लागेल. तर बघा ते सूत्र मित्रांनो काय आहे लक्षात घ्या. तर बघा हे सूत्र आहे मित्रांनो, या सूत्रानुसार या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आपल्याला काढता येतं. तर काय करू नका, हे 30ला 30 जशास तसं घेऊन टाका. गुणाकारात हेच म्हणजे एकूण तास, तर एकूण तास किती 9 वाजले, 9 घ्या पुन्हा मायनस 11/2ला जशास तशी 11/2 गुणाकारात एम. तर काय गुणाकारात एम, एम म्हणजे मित्रांनो मिनिट, तर मिनिट म्हणजे किती एकूण मित्रांनो 20 आहे, या ठिकाणी 20 घेऊन टाका. आता काय करा 9 त्रिक 27ला 27, हे 0ला 0 जशास तसं. आता बघा मायनसमध्ये काय करा, बे 1 बे आणि 0ला 0 जशास तसं. 11 आणि 10 110, किती 270 मधून जर आपण या ठिकाणी 110 मायनस केला तर किती भेटतं बघा. या ठिकाणी 0 मधून 0 गेलं 0, पुन्हा या ठिकाणी 7 मधून 1 गेलं 6 आणि पुन्हा 2 मधून 1 गेलं 1, म्हणजे या ठिकाणी किती टोटल 160 अंश बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर बघा
या ठिकाणी शेवटचा प्रश्न बघा, गौरीचा जन्म शुक्रवार दिनांक 10/9/1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल, या प्रकारचा प्रश्न विचारलाय। या प्रकारच्या प्रश्न आपण मित्रांनो या देखील अगोदर देखील या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या अभ्यासलो आहोत। म्हणून काय करा तुम्ही मित्रांनो, हा जो शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य आन्सर कमेंटमध्ये तुम्ही सांगून टाका। आणि जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल, आपल्या व्हिडिओला बघा तुम्ही लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो आपला व्हिडिओ आहे फुल व्हिडिओ अवश्य शेअर करा। आणि मित्रांनो बघा या ठिकाणी अद्याप जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या। तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशाच एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत। तोपर्यंत काय करा बघा, घ्या काळजी, करा अभ्यास।